दूध महागाईचा फटका. अमूल दुधाच्या महागाईनंतर गोकुळ दूधही महागणार. घरगुती बजेटवर मोठा फटका. वाढत्या महागाईने आधी त्रस्त असलेल्या ग्राहकांना आणखीन एक आर्थिक झटका बसला आहे. देशातील आघाडीच्या सहकारी दूध संघटना गोकुळने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय 21 मे 2026 पासून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. शनिवारी शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात झालेल्या प्रशासक मंडळ बैठकीत या दरवाढीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गोकुळने जाहीर केल्याप्रमाणे ही वाढ मुख्यत्वे गाईच्या दूध प्रकारांसाठी लागू राहणार आहे, तर म्हशीच्या दुधाच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि ते आत्तापर्यंतचे स्थिर राहतील. गोकुळने सांगितलं की या दरवाढीचे कारण बाजारातील वाढता इंधन दर, कच्चा माल, पॅकेजिंग साहित्य खर्च, तसेच वाढलेली वाहतूक किंमत आणि दुष्काळ, चाऱ्याच्या तुटवड्यामुळे दूध संकलनात झालेली घट हे आहे. संघटनेने नमूद केलेलं आहे की पूर्वी 21 फेब्रुवारीला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी दर वाढवण्यात आले होते, परंतु तेही भार ग्राहकांवर टाकला जात नव्हता. आता खर्चावर ताळमेळ साधण्यासाठी विक्री दर वाढ करणे अपरिहार्य ठरले आहे. हा निर्णय अमूल आणि मदर डेअरी यांनी आधीच केलेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आला आहे. मे महिन्यात अमूल आणि मदर डेअरीने 14 मे 2026 पासून देशभरात त्यांच्या दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केल्याचे जाहीर केले असून त्यामुळे अमूल गोल्डची किंमत 70 तर मदर डेअरी फुल क्रीम दूध 72 प्रति लिटर पोहोचले आहे. यापूर्वी मार्चमध्ये राज्यातील स्थानिक ब्रँड्स जसे चितळे, कात्रज आणि ऊर्जा यांनीही उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे किंमत वाढवल्या होत्या. उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि कच्चा माल यांच्या वाढत्या खर्चामुळे आणि दूध संकलनात घट झाल्याने होणाऱ्या या सलग दरवाढीने सर्वसामान्यांचे मासिक बजेट खडकून निघाले आहे. ग्राहकांनी आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी या सततच्या वाढीमुळे चिंता व्यक्त केली असून अनेकांनी महागाईवर नियंत्रण आणि शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन जबाबदारीची मागणी केली आहे. गोकुळने केलेल्या या निर्णयामुळे स्थानिक बाजारात पुढील दिवसात कसा परिणाम होईल ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.